पीक विमा योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता पीक विमा योजनेची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी पडणार। तर चला बघूया किती रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे। तर चला, जर तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत 2025चा एकही हप्ता आलेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये 75,000 रुपये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, म्हणून त्यांना आता फक्त पहिलाच टप्पा या ठिकाणी 32,000 रुपयांचा दिला जाणार। जर तुम्हाला पण या ठिकाणी पहिला टप्पा आलेला असेल, तुम्हाला फक्त आता 32,000 रुपये या ठिकाणी दिले जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असून तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी दिली जाणार। जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला ही रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार। जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार, तुम्हाला वेळ बघावी लागणार। तर ती किती दिवसाची? तर ती 30 दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा हस्तांतरित होणार। पहिलं आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल, 12 जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही जर शेती करत असाल किंवा तुमची शेती या 12 जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। तर चला बघूया कोणत्या ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज रक्कम जमा सुरू होणार आहे। तुम्ही पण या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पण रक्कम जमा केली जाणार। तर चला, यामध्ये पहिला जिल्हा तुमचा असणार आहे अहिल्यादेवी नगर। जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल किंवा तुमची शेती अहिल्यादेवी नगरमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम हस्तांतरणाला सुरुवात देखील झाली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी पडणार। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये रक्कमेला सुरुवात झाली असून तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असेल। तिसरा जिल्हा तुमचा असणार आहे परभणी जिल्हा। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या तिकडं तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेले आहे। पीक विमा योजनेची सुरुवात झाली असून तुमच्या पण खात्यामध्ये या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी टाकलं जाईल। तर चला, समोरच असणारा तुमचा नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, नाशिक जिल्ह्याचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। तुमच्या खात्यामध्ये आता थेट होणार रक्कम जमा। तुमच्या पण खात्यामध्ये पीक विमा योजनेची रक्कम आता जमा केली जाणार। नांदेड जिल्हा, जर तुमचा नांदेड जिल्हा असेल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार। त्यामुळे चिंता काय करू नका। आता तुम्हाला मी जे हे 12 जिल्हे सांगितले, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्यामध्ये आलं तरच तुम्हाला रक्कम मिळणार, नसता तुमच्या खात्यामध्ये कोणतीही निधी जमा केली जाणार नाही। तुम्हाला निधी जमा होण्यास 30 ते 35 दिवसाचा कालावधी लागू शकतो जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहत नसाल तर। आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आज दुपारनंतर जमा व्हायला सुरुवात होईल। म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं का नाही घेतलं असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात, तुमचं जिल्ह्याचं नाव काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। त्या कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ की तुम्हाला पैसा आज येणार, आज उद्या या 2 दिवसामध्ये येणार, की तुम्हाला 30 ते 35 दिवसाची प्रतीक्षा करू शकतात। आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला या 2 दिवसामध्ये रक्कम मिळणार। म्हणून कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा कोणता आहे, त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊ। तर चला, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका।